BLO संदर्भात विषय आणला होता की आम्ही चतुर्थ श्रेणीत असून सगळ्यांना BLOच्या ऑर्डर दिलेल्या, पण आम्ही अशिक्षित असल्यामुळे आम्हाला ते काम जमत नाही. साहेबांच्या मदतीमुळे आम्हाला ते ऑर्डर रद्द करण्यासाठी मान्यता दिलेली आहे माननीय अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांनी. धन्यवाद. कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्यांच्या त्यांनी काय केलं, सगळी पूर्ण गंदगी भरत असते. कधी मे ऑक्टोबरची सप्टेंबर ऑक्टोबरची गोष्ट आहे 25. त्याच्यानंतर अनेक फक्त 2025 सरकार आहे. फेडरेशनला पण ठरवली आहे, फेडरेशनला पण सांगितलं आहे, आता नाही आहे. आज आमच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या ठिकाणची लोक, समूह किंवा व्यक्ती हे समस्या घेऊन आले. सर्वात प्रामुख्याने ज्यांचे प्रश्न सुटले तेही आले. आता BLO जे ते चतुर्थ श्रेणीतले यांनी अपॉइंट केले होते, तर त्यांना त्याच्यातून मुक्त केलेलं आहे. कारण की ते सफाई कामगार होते, चतुर्थ श्रेणीतले होते आणि SIRच्या कामासाठी त्यांनी नियुक्ती दिली होती आणि त्याच्यामुळे ते अतिशय त्रस्त होते. कारण की ते काम त्यांच्याकडनं होणं शक्य नव्हतं आणि त्यांचा तो आता विषय संपला. त्यांना त्या कामातून मुक्त केलं आणि ते त्याच्याकरता आपल्याला धन्यवाद द्यायला आले होते. दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मैदानं आहेत किंवा नाना नानी पार्क आहे किंवा लहान मुलांच्याकरता खेळणी ठेवलेली अशा जागा आहेत, त्या जागेचा निरनिराळ्या दुसऱ्या कामाकरता वापर सुरू होण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आपल्या इथे ज्ञानेश्वर नगर म्हणून भाग आहे, त्या भागामधले लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील पूर्वी केलं होतं, पण तरी देखील त्याला न जुमानता त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला जातो. आता दवाखाना हे एखाद्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये करणं हे योग्य नाही. त्या ठिकाणी उलट अधिक चांगल्या स्थितीमध्ये निधी देऊन महापालिकेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा लहान मुलांकरता खेळण्याची जी वस्तू आहे त्या ठेवणं, नाना नानी पार्क जपणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे तो आग्रह या सगळ्या नागरिकांचा आहे, तिथल्या रहिवाशांचा आहे. मी ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की अजिबात त्या ठिकाणी कुठलंही दुसरं काही होता कामा नये. त्या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याकरता आणि नाना नानी पार्कच तिथे झाला पाहिजे, त्याच्याकरता आपण निधीची योजना करा. आणि मी देखील त्या ठिकाणी त्या भागाला भेट देणार आहे. दवाखाना झाला पाहिजे, परंतु त्याची जागा ही नाही, अन्य ठिकाणी ती जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकते, त्या ठिकाणी ती झाली पाहिजे. आज SRAचे प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये काही प्रोसेसमध्ये जे गेलेले प्रकल्प आहेत त्यांना क्लस्टरमध्ये अडकवलं होतं आणि हे जवळजवळ 2 वर्षापासून सुरू आहे. आणि क्लस्टरमध्ये जे SRAमध्ये जे ऑन प्रोसेस प्रकल्प आहेत त्यांना हाय पॉवर कमिटीची परवानगी घ्यायला लागते. आता या हाय पॉवर कमिटीमध्ये इतकी दिरंगाई चालू आहे की आज माझ्याकडे 2 SRA प्रकल्पाचे लोक आले होते, एक पाचपाखडी भागातला, एक लोकमान्य नगरमधले, आणि त्यांना हाय पॉवर कमिटीने अजून NOC दिली नाही. त्याच्यामुळे त्यांचं SRAचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. आता कोण माणूस त्यांना अडवणूक करतो आहे, हाय पॉवर कमिटीवर कोणाचा दबाव आहे, हे संशोधनाचा विषय आहे. संबंधित हाय पॉवर कमिटीच्या लोकांना मी स्पष्ट सांगितलं आहे की यांची ताबडतोब तुम्ही तुमच्या मिटिंगमध्ये हे दोन्ही SRA प्रकल्प तपासून त्यांना लवकरात लवकर तुम्ही NOC करा आणि त्याच्यातून मुक्त करून त्यांना त्यांच्या SRAचा प्रकल्प राबवायला मोकळं करा. अशा प्रकारचे अडवणुकीचे प्रयत्न जे आहेत हे देखील SRA प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुरू आहेत. निरनिराळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कशेळीचे पण अनेक प्रश्न आहेत. तिथे फसवणूक झालेली आहे, त्यांना पैसे देऊन देखील जागा मिळालेली नाही, आणि पैसे दिलेले आहेत. असे निरनिराळे कशेळीच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुरू आहे.
तसंच ढोकाळी कोलशेत भागामध्ये देखील बिल्डर त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्याशी ॲग्रीमेंट पण केलं जात नाही, ते फ्लॅट त्यांना ताब्यात दिले जात नाही आणि त्याच्यामध्ये दिरंगाई केली जाते आणि यांना भाड्यावर सोडले जाते. तर अशाही प्रकारचे प्रश्न घेऊन कमिशनर साहेबांशी मी मिटिंग करणार आहे आणि EOWच्या माध्यमातून अशा फसवणूक करणाऱ्या बिल्डरना नोटिसा देऊन त्यांच्या पण मुसक्या बांधायला पाहिजे. हे रहिवासी बिचारे अतिशय मेहनतीने नोकरी करून व्यवसाय करून पैसे एकत्र करून देतात आणि त्याच्यानंतर वर्ष 2 वर्ष त्यांना साधा ॲग्रीमेंट देखील ते बिल्डर मंडळी जी आहे ती करत नाही, तर ते योग्य नाही. तर त्याच्या संबंधी देखील पुढच्या काळामध्ये कारवाई केली जाणार आहे. काही गुन्हेगार जे आहे की ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये 302चे गुन्हे आहेत, कंप्लेंट्स आहेत, त्यांना तडीपार केलं गेलं पाहिजे. कोणाचा दबाव आहे आणि त्याच्यामुळे माझं संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, DCPशी बोलणं झालेलं आहे की अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत ते राजरोसपणे फिरून जर लोकांना धमकावत असतील तर ते योग्य नाही. त्यांना ताबडतोब तडीपारीच्या यादीमध्ये घेतलं गेलं पाहिजे. असे अनेक प्रकारचे सामान्य रहिवाशांना, सामान्य माणसाला भेडसावणारे प्रश्न हे आज जनसंवाद कार्यक्रमामध्ये आले. काही गॅस जोडणीच्या संबंधामध्ये देखील माजिवडा भागामधले लोक आले होते, कारण की आता हा जो सिलेंडर जो आहे तो अतिशय दिरंगाईने त्यांना उपलब्ध होतो आणि त्याच्यामुळे महानगर गॅसची कनेक्शन जी आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही गेली 4 वर्षापासून करतो. तर माजिवड्यामधलेही आले होते, तर त्यांची देखील त्या संबंधातली जी कार्यवाही ती पुढच्या काळामध्ये आम्ही करणार.